परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची गुढीपाडवा या सणासंदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या सर्वांवर शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, चैत्र महिना आला की आपल्या समोर येतो तो गुढीपाडवा, हिंदूंचा सर्वात पवित्र आणि नववर्षाचा पहिलाच सण. तर या अनुषंगानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. आधी त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सर नमस्कार. तुमचं नमस्कार. तर गुढीपाडवा म्हणजे आपण हिंदूंचं नववर्ष मानतो. इतर कॅलेंडरनुसार आपण 1 जानेवारी जरी सगळीकडे जगभर जरी मानत असलं तरी हिंदू संस्कृतीमध्ये मात्र चैत्र पाडवा हाच आपल्या नवीन वर्षाचा सुरुवात मानतो. तर हे नेमकं शास्त्र काय आहे, हे का? सर्वप्रथम आरमूजच्या सर्व प्रेक्षकांना मी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आता हा जो तुम्ही प्रश्न विचारला, तर आपलं शास्त्र जे आहे याच्यामागचं अध्यात्मशास्त्र ते आपण समजून घेऊया. आता जे 1 जानेवारी नवीन वर्ष साजरा केलं जातं तर ते ख्रिस्ती नववर्ष आहेत. आणि जो चैत्रशुद्ध प्रतिपदेचा जो भाग आहे किंवा ते जे आहे तर ते आपलं हिंदू नववर्ष आहे. ते का? तर या दिवशी वातावरणामध्ये ज्या ब्रह्मदेवाच्या ज्या प्रजापती लहरी असतात तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असतात. सत्ययुगाला जी सुरुवात झाली म्हणजे काळाला, पृथ्वीवरचे जो काळ सुरू झाला तर तो याच दिवशी. अच्छा. आणि म्हणून ह्या दिवशी गुढीपाडवा हा साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने आपण जर म्हटलं ना तर पृथ्वीवरच्या जीवनाची सुरुवातच या दिवशी झालेली आहे. म्हणून हा खऱ्या अर्थाने नववर्षारंभ हिंदूंसाठी हा त्या दिवशी साजरा केला जातो. कालगणना गुढीपाडव्याला सुरू झाली याचा अर्थ मग हे कितवं वर्ष आहे? म्हणजे ख्रिस्ती कालगणनेनुसार हे 2026 असं वर्ष आहे. पण आपण जर हिंदू कालगणना बघितली तर आपल्या लक्षात कसं येईल, कदाचित हे प्रेक्षकांना नवीन असेल, त्याने ऐकलं नसणार आहे. तर हे नवीन वर्ष जे सुरू होत आहे ते म्हणजे 15 निखर्व 55 खर्व 21 अब्ज 96 कोटी 8 लक्ष 53 सहस्त्र 127 वर्ष जाऊन 128 वर्ष हे सुरू होत आहे. म्हणजे कोटी कोटी अब्ज ही जी कालगणना आपण बघायला गेली ना तर 1 खर्व म्हणजे एकावर 10 शून्य. अच्छा. 1 निखर्व म्हणजे एकावर 11 शून्य. म्हणजे फळापण अपुरा पडेल. बरोबर. पण एवढा कालावधी, एवढी वर्ष ही पृथ्वीवरती होऊन गेलेली आहेत. म्हणजे लक्षात येतं ना की आपल्या हिंदूंची जी कालगणना आहे ती केवढी प्रगत आहे हे आपल्याला यातून नक्कीच लक्षात आलं असेल. अच्छा. म्हणजे यामध्ये आपण जी युग म्हणतो ती या सगळ्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत का? तुम्ही सत्ययुगाची सुरुवात म्हणता, आता आपण कलियुगात आहोत. तर मग हे आता शेवटचं युग आहे का पृथ्वीवरचं? ही जी कालगणना किंवा कालाची रचना असते ना, कालचक्र, त्या कालचक्रामध्ये ना 4 युग असतात. आता ही 4 युग कोणती? तर सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. आता जे आहे तर ते कलियुग सुरू आहे. आता ह्या कलियुगातली पण कलियुग किती वर्षांचं असतं तर ते 4,32,000 वर्षांचं असतं. ह्याच्यामधली 5,127 वर्ष झालेली आहेत. 5,128 वर्ष आता सुरू होणार आहे. या कलियुगाच्या बरोबर दुप्पट असतं ते म्हणजे द्वापार युग. कलियुगाच्या तिप्पट असतं ते म्हणजे त्रेतायुग आणि कलियुगाच्या चौपट असतं ते म्हणजे सत्ययुग. आता ही 4ही युग मिळून जे तयार होतं त्याला म्हणतात महायुग. अच्छा. आता हे जे महायुग आहे, जेव्हा अशी 1000 महायुग तयार होतात तेव्हा त्याला म्हणतात कल्प. 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. हे लक्षात घ्या किती मोठी कालगणना आहे. 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस.
आता अशा या एका कल्पामध्ये 14 मनू होऊन गेले, ज्याला आपण मनवंतर म्हणतो ना, हो. तर 14 मनू होऊन गेलेले आहेत. आता एका मनूमध्ये परत 71 महायुग असतात. जर आपण 1000 भागिले 14 केलं तर 71 पॉईंट समथिंग काहीतरी येतं. तर साधारण 71 महायुग असतात. आता हे 7वं मनवंतर सुरू आहे आणि 7वं मनवंतरामधली पण 27 महायुग झालेली आहेत आणि 28वं महायुग हे सुरू आहे. आणि म्हणूनच कदाचित त्या विठ्ठलाच्या आरतीमध्ये युगे 28 विटेवरी उभा हे जे सांगतात ना, तो संदर्भ आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपली हिंदूंची जी कालगणना आहे ना, किती प्रगत आहे हे आपल्याला यातून लक्षात येईल. नक्कीच आपल्या हिंदूंची ही कालगणना ब्रह्मांडा इतकीच विस्तृत आहे. नक्कीच. म्हणजे जितकं ब्रह्मांड विस्तृत तशीच ही तुम्ही कालगणनाही सांगितली. हे खरंच अचंबित करणारं आहे. म्हणजे प्रेक्षकांनाही कदाचित माहीतच नसेल, आम्हालाही माहित नव्हतं. तर मग या गुढीपाडव्याचं आध्यात्मिक धार्मिक महत्व काय आहे? आता गुढीपाडव्याचं जे महत्व आहे, आपण थोडंसं नैसर्गिक महत्व पण बघूया ह्याच्यामध्ये. नैसर्गिक महत्व काय गुढीपाडव्याचं? तर साधारणपणे वसंत ऋतूचं आगमन या गुढीपाडव्याच्या आसपास होतं ज्योतिषशास्त्रानुसार. भगवान श्रीकृष्णाने पण काय सांगितलंय की वसंत ऋतू, सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू ही माझी विभूती आहे. अच्छा. वातावरण कसं असतं या वसंत ऋतूमध्ये किंवा साधारण या गुढीपाडव्याच्या आसपास? थंडी जी असते कमी झालेली असते आणि उन्हाळा अजून सुरू झालेला नसतो. समशीतोष्ण वातावरण असतं, उत्साहवर्धक वातावरण असतं. शिशुर ऋतू जो आहे त्यामध्ये झाडाची पानं गळून गेलेली असतात आणि या गुढीपाडव्याच्या आसपास झाडांना एक सुंदर अशी पालवी फुटलेली असते, टवटवीत झालेले असतात सगळे वृक्ष वगैरे. थोडक्यात त्याचा अर्थ काय की निसर्ग जो आहे ना, हा सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत करायला तयार असतो. अच्छा. आपण थोडीशी तुलना 1 जानेवारीची पण करूया इथे, ख्रिस्ती नववर्षाची. तिथं कशा लक्षात आपल्याला की तिथं सगळी थंडीच असते ना. म्हणजे जानेवारीमध्ये काही वेगळं नसतं, डिसेंबरमध्ये काही वेगळं नाहीये. ऋतूमध्ये कुठलाही पालट नाहीये. गुढीपाडव्याला मात्र ऋतू पण पालटलेला असतो. म्हणजे ऋतुमानानुसार सुद्धा आपण बघितलं तर नैसर्गिक महत्व पण त्याला प्राप्त आहे. ऐतिहासिक जर याचं महत्व बघितलं गुढीपाडव्याचं, तर चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस, या दिवसाचं वैशिष्ट्य काय, तर ह्याच दिवशी रामाने वालीचा वध केलेला आहे. अच्छा. तो याच दिवशी केला. ह्याच दिवशी शकाने हुणांचा पराभव केलेला आहे. हाच दिवस की ज्या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला आणि शालिवाहन शक जे सुरू झालं ना, ते याच दिवशी. म्हणजे गुढीपाडव्याला ऐतिहासिक महत्व पण आहे. आणि गुढीपाडव्याचं आध्यात्मिक महत्व काय आहे? जसं मगाशी सांगितलं की गुढीपाडवा म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचा दिवस. ह्या दिवशीचा एक वैशिष्ट्यपूर्ण काय की या दिवशी ज्या प्रजापती लहरी असतात तर त्या अधिक प्रमाणामध्ये या दिवशी कार्यरत असतात. प्रजापती लहरींचं कार्य काय आहे? तर प्रजापती लहरींमुळे ना जमिनीची जी अंकुरण्याची क्षमता वाढते. मानवी मेंदूच्या बुद्धीचा विकास हा या लहरीमुळे होतो. विहिरींना पण नवीन झरे लागण्याची प्रक्रिया ही या प्रजापती लहरीमुळे होते. थोडक्यात काय, तर नवनिर्मितीचं जे कार्य आहे तर ह्या प्रजापती लहरी करतात. आणि म्हणून या गुढीपाडव्याचं आध्यात्मिक महत्व काय आहे, तर नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे गुढीपाडव्याचं आध्यात्मिक महत्व आहे. म्हणून प्रजापती लहरी ज्या आहेत त्या लहरी ग्रहण करण्यासाठी गुढीपाडवा हा दिन आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. अच्छा. गुढीपाडवा म्हणजे आपण गुढी उभी करतो, त्यासाठी काठी आणतो बाजारातून आणि ते उलटा कलश लटकवतो. नेमकं त्याच्या पाठीमागे शास्त्र काय, ती काठी कशी असावी किंवा तो कलश त्याच्यावरती उलटाच का लटकवतात किंवा त्याची एकंदरीत त्याची पूजा कशी, म्हणजे तो भाव काय आहे? आता इथे गुढी कशी उभारतात ते समजून घेऊया आपण. गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे. गुढी हे विजयाचं प्रतीक आहे. प्रभू श्री रामचंद्र जेव्हा रावण वध करून अयोध्येला परत आले तेव्हा प्रजेने काय केलं, तर गुढ्या उभारलेल्या. आणि हा उल्लेख आपल्याला रामायणात पण मिळतो. किंवा पूर्वी राजे जेव्हा विजय स्वारी करून परत यायचे तेव्हा सुद्धा गुढ्या उभारल्या जात, तोरण उभारली जात. तर गुढी ही विजयाचं प्रतीक आहे, गुढी यशाचं प्रतीक आहे, गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे. गुढी उभारताना जी काठी असते तर ती बांबू जे आहे किंवा वेळू, तर त्याची काठी ती वापरायची असते. सगळ्यात प्रथम काय करायचं, तर एका ओल्या फडक्याने तिची काठी ही स्वच्छ
पुसून घ्यायचे. काठी उंच असावी, ती स्वच्छ काठी आपल्याला पुसून घ्यायची. गुढीचं साहित्य काय काय वापरतात, त्यात सांगितल्याप्रमाणे काठी असते, त्यानंतर फुलं असतात, ती गोंड्याची असतील, लाल, पिवळी, केशरी, या फुलांची माळ आणि फुलं पूजेसाठी ते लागतं. गुढीला वस्त्र बांधलं जातं. ते वस्त्र कशाचं असावं, तर ते केशरी, लाल, पिवळं या रंगाचं वस्त्र किंवा जरीचं खण, रेशमी वस्त्र किंवा जरीचं खण हा वापरला जातो. आता हेच वस्त्र का वापरतात, तर रेशीम जे असतं ना, किंवा जर जी असते, तर त्याच्यामध्ये त्याची क्षमता जी आहे ना, त्या प्रजापती लहरी खेचून घेण्याची क्षमता ती सगळ्यात जास्त असते. ते सात्विक वस्त्र आहे म्हणून ते वस्त्र वापरलं जातं. गुढीमध्ये साखरेच्या गाठी वापरल्या जातात, कडुनिंबाची पानं वापरली जातात, आंब्याच्या डहाळी वापरल्या जातात. आता सर्वप्रथम काय करतात, तर गुढीला ते जे वस्त्र आहे तर ते निर्या आहे, ते निर्या घालून ते वस्त्र तिथे गुढीला बांधलं जातं. त्याच्यानंतर गुढीला ती जी फुलं आहेत, माळा आहेत किंवा साखरेची माळ आहे, ती माळ पण त्या वस्त्राच्या इथे बांधली जाते. आंब्याची डहाळी असो किंवा कडुनिंबाची हे असो, फांदी असो, ती त्याला बांधली जाते. त्याच्यावरती तांब्या उपडा ठेवतात, जो तुम्ही मगाशी प्रश्न विचारला. आता तांब्या किंवा तांब हा जो धातू आहे, त्याला तांब्या का ठेवायचा, त्याच्या मागे एक शास्त्र आहे. तांबा हा एक असा धातू आहे की त्याच्यामध्ये कुठलीही ऊर्जा आहे तर ती वाहून नेण्याची क्षमता सगळ्यात जास्त आहे. म्हणून आपण आता बघतो ना की ज्या तारा असतात, तारा तांब्याच्या असतात. आध्यात्मिक महत्व काय त्याचं, की तांबा हा जो धातू आहे, तर ह्या धातूमध्ये वातावरणातल्या ज्या ईश्वरी जे लहरी आहेत, ज्या ज्ञान लहरी आहेत, त्या ग्रहण करण्याची क्षमता तांब्याची सगळ्यात जास्त असते. आणि तो जेव्हा आपण तो त्या गुढीवरती उपडा ठेवतो, तेव्हा काय होतं की जी पोकळ बाजू आतली आहे ना, तर त्या लहरी त्या तांब्यामध्ये येतात आणि जी पोकळ बाजू खालची बाजू आहे, त्यातून त्या लहरी त्या वस्त्रामध्ये येतात, त्या काठीमध्ये येतात. ती गुढी कुठं आपण उभारतो, तर घराच्या बाहेर एक छोटा पाट घेतो, त्या पाटाच्या भोवती सुंदर रांगोळी काढली जाते सात्विक अशी, आणि त्याच्यावरती आपण गुढी उभारतो. त्यावेळी काय होतं, तर त्या काठीमधून त्या प्रजापती लहरी आहेत, तर त्या आपल्या त्या वास्तूमध्ये येतात आणि त्या वास्तूमध्ये येऊन घरातल्या व्यक्तीने त्याचा लाभ होतो, वास्तूला त्याचा लाभ होतो. आता ही गुढी उभारताना ती कशी उभारायची, थोडीशी ती कलती उभारायची, सरळ न उभारता थोडी तिरकी कलती अशी गुढी उभारायची असते. आता हे का, तर ह्यात पुन्हा जसं म्हणलं की आपलं हे पुन्हा शास्त्र ह्याच्यामध्ये आहे. पृथ्वी कशी आहे, पृथ्वीचा आस कसा आहे, सरळ नाहीये. पृथ्वी कशी आहे, कलती आहे. तर त्या पृथ्वीला साधर्म्य असणारीच ती काठी अशी थोडीशी कलती उभी करायची. कलती जी काठी उभी केली की त्याला आपण ती गुढी उभारायची. याचं एक आहे की त्या ज्या प्रजापती लहरी आहेत, त्या लहरीचा आपल्याला लाभ व्हावा गुढीच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे टीव्हीचा अँटेना असतो, तो अँटेनाच्या माध्यमातून त्या टीव्हीच्या लहरी आपल्या घरापर्यंत येतात, टीव्हीपर्यंत पोहोचतात. त्याचप्रमाणे वातावरणातल्या ज्या चैतन्य लहरी असतात, त्या लहरी या आपल्या घरापर्यंत येतात, त्याचा आपल्याला लाभ होतो. मग त्यानंतर आपण काय करतो, तर तो जो तांब्या आहे, त्या तांब्यामध्ये नंतर वर्षभर पाणी पिलं जातं. की त्या लहरीचा पुढे वर्षभर त्याचा आपल्याला लाभ व्हावा. ते जे वस्त्र आहे ते वस्त्र पुढे वापरलं जातं. त्या ज्या गाठी आहेत, तर त्या गाठी प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात. आणि ते जे काही माळा आहेत किंवा जे काही पंचपल्लव आहेत, 5 पानं आहेत, डहाळी आहेत, तर त्या सुद्धा विसर्जन केलं जातं. की जेणेकरून ती जी पवित्रता आहे, त्या ज्या लहरी आहेत, त्याचा लाभ आहे, तर तो सगळ्यांना व्हावा, त्यासाठी त्याचं विसर्जन पण केलं जातं. तर असं गुढी उभारण्यामागे ती शास्त्र आहे. हे आपण बघितलं गुढी पूजनाचं शास्त्र. आता गुढी उतरवताना काय करायचं, तर सूर्यास्तानंतर लगेचच आपल्याला गुढी उतरवायची. आणि गुढी उतरवल्यानंतर आपल्याला गुढीला कृतज्ञता व्यक्त करायची की ह्या ज्या काही त्या माध्यमातून आपल्या घरामध्ये ईश्वरी चैतन्य आलं, ते चैतन्य तुमच्या माध्यमातूनच आलं, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. अशा प्रकारे गुढी उभारण्याची कृती आपल्याला करायची. आता त्या गुढीपाडव्याच्या म्हणजे त्या गुढीसोबतच आपण त्या दिवशी कडुनिंबाच्या पाण्यानं आंघोळ पण करतो आणि कडुनिंबाची पानं खातात पण. अगदी बरोबर. त्याशिवाय अगदी त्या कडुनिंबाच्या त्या फुलांच्या पासून
तो एक घरात पदार्थ केला जातो, त्याचंही सेवन केलं जातं. बरोबर. मग याच्या पाठीमागचं महत्व काय आहे? म्हणजे या व्यतिरिक्त जी त्या दिवशी ज्या काही कृती केल्या जातात, धार्मिक कृती, त्याच्या मागे एकतर अभ्यंग स्नान आहे. दुसरं काय आहे तर त्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद खाल्ला जातो. तो कसा असतो तर कडुनिंबाची कोवळी पानं इथं लक्षात घ्यायच्या, म्हणजे जुनी पानं नको, कोवळी पानं किंवा फुलं, त्यानंतर हिंग, जिरे, मीठ, त्यानंतर मध, काही ठिकाणी डाळ, हे वापरून एकत्र मिश्रण करतात आणि ते तो प्रसाद म्हणून खातात. आता कडुनिंबाचं एक महत्व काय सांगितलंय, कडुनिंबाला ना आयुर्वेदामध्ये अमृत असं म्हटलंय. अच्छा. कडुनिंबाचं जे झाड आहे तर ते मोठ्या प्रमाणावरती ना ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन प्रसारित करतं. तर मग कडुनिंबाचं आपण जेव्हा सेवन करतो ना तेव्हा असं म्हणतात की वर्षभर कुठल्याही प्रकारच्या व्याधी होत नाहीत, म्हणून कडुनिंबाचं सेवन हे त्या दिवशी केलं जातं. आता त्या व्यतिरिक्त आणि कोणत्या कृती करतात तर त्या दिवशी ना देशकाल वाचन केलं जातं. अच्छा. मग त्याच्यामध्ये आतापर्यंत कोणती कोणती युग होऊन गेलेली आहेत, किती युग शिल्लक आहेत, ब्रह्मदेवाची 1 वर्ष म्हणजे आपले 1 दिवस म्हणजे आपले किती वर्ष, हे सगळं वाचन त्यावेळी केलं जातं. ह्याच्या मागचा उद्देश काय आहे तर हा जो ब्रह्मांडाचा जो व्याप आहे तर ह्याच्यापुढे आपण किती क्षुल्लक आहोत. बरं. थोडक्यात काय तर सर्वसाधारणपणे व्यक्तीला अहंकार असतो ना स्वतःच्या कर्तृत्वाचा, तर मग ह्या सगळ्यापुढे आपण खूपच क्षुल्लक आहोत ह्याची जाणीव एकदा व्हावी, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश असतो. त्यानंतर त्या दिवशी पंचांगाचं श्रवण केलं जातं, पंचांग वाचन केलं जातं. त्याचा काय उद्देश आहे तर पंचांगामध्ये ना येणारं वर्ष आहे तर ते वर्ष कसं असेल, पाऊस पाणी कसं असेल, कोणतं पीक येईल, कुठे अडचणी येतील, कुठली रोगराई येईल, याबद्दलची सगळी माहिती पंचांगामध्ये असते. मग ते वाचून त्या संदर्भात आपण काय उपाययोजना करायला हव्यात हे लक्षात यावं यासाठी पंचांग वाचन हे त्या दिवशी केलं जातं. ह्याच्यावर आपल्याला लक्षात येतं ना की आपल्या हिंदू धर्मामध्ये किती सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणजे कोणतीही कृती करत असताना त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण आणि त्यामागे काही ना काहीतरी शास्त्र दडलेलंच आहे, हे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल. बरोबर. आता काही लोक म्हणतात गुढीऐवजी भगवा ध्वज उभा राहा, हे योग्य आहे का किंवा ते कसं नेमकं? आता आपण आताच गुढीचं शास्त्र समजून घेतलं की गुढी का उभारायची असते तर येणाऱ्या पृथ्वीवरती ज्या लहरी येतात, ईश्वरी चैतन्य जे त्या दिवशी आलेलं असतं की जे पृथ्वीच्या उत्पत्तीशी निगडीत आहे, तर ह्या ज्या प्रजापती लहरी असतात तर त्या लहरी ग्रहण करणं हे खूप आवश्यक असतं आणि ते आपल्याला गुढीच्या माध्यमातून आपण ते ग्रहण करतो. हे त्या मागचं अध्यात्मशास्त्र आहे. तर मग ते सोडून भगवा ध्वज उभारणं त्याचा आध्यात्मिक दृष्ट्या काही लाभ आहे का तर खरं तर नाहीये. आपल्याला भगवा ध्वज उभा राहायचा आहे ना, आपण गुढी बरोबर उभा राहा, काही अडचण नाही. उलट म्हणजे मी तर असं म्हणेन की आपल्या प्रत्येकाच्या घरावर 365 दिवस भगवा ध्वज फडकायला हवा, कारण ते आमच्या शौर्याचं प्रतीक आहे, आमच्या धर्माचं प्रतीक आहे. भगवा हे आमच्या त्यागाचं प्रतीक आहे. त्यामुळे भगवा ध्वज ही तर आमची अस्मिता आहेच हिंदूंची, त्यामुळे तो तर उभा राहायला हवाच. पण त्यासाठी गुढीला फाटा देणं हे अयोग्य आहे. त्यामुळे गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारा आणि 365 दिवस आपल्या घरावरती, आपल्या बिल्डिंगवरती भगवा ध्वज अवश्य उभारा, असं मी सांगेन. अच्छा. गुढीपाडव्यासोबत म्हणजे गुढीपाडवा म्हणजेच गुढी उभारण्याच्या प्रथेला अनुसरून छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जोडलं जातं, त्यांचं बलिदान किंवा अशा अनुषंगानं ते नेमकं काय आहे, ते योग्य आहे का? आता ह्यामध्ये ना थोडासा इतिहास समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे गेल्या काही वर्षापासून ना काही जात्यंध्य आहेत किंवा काही असे लोक आहेत की ज्यांना समाजामध्ये एक वेळ फूट पाडायचे, तर त्यांनी हा संबंध जोडायला खरं तर सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं फाल्गुन अमावस्येला, कारण त्याला माहित होतं की चैत्र शुद्ध प्रतिपदा हा म्हणजे हिंदूंचा नववर्ष आणि हिंदूंना हे नववर्ष साजरा करता येऊ नये. केवळ याच हेतूने औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलेला आहे आणि असे उल्लेख अनेक ठिकाणी आपल्याला सापडतात आणि हेच सत्य आहे. बरोबर. मग पण हे कुठेतरी आज दडपलं जातं आणि काहीतरी चुकीची आवई उठवली जाते.
लक्षात घ्यायचं की आता आपण गुढीपाडव्याचं महत्व समजून घेतलं. गुढीचा उल्लेख हा रामायण काळात आढळतोय. गुढीचा उल्लेख हा म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये आहे. गुढीचा उल्लेख हा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हे तर सगळं आधी होऊन गेलेलं आहे की नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय तर छत्रपती संभाजी महाराज यांची झाली जी निर्गुण हत्या आहे त्याचा आणि गुढीचा तसा एकही उल्लेख नाहीये. केवळ आज हिंदूंच्या मनामध्ये कुठली बुद्धिभेद व्हावा याचा प्रयत्न काही जण करतायत, काही संघटना करतायत. तर ह्याला आपण कुठलेही ह्याला आपण बळी पडू नका असे मी या माध्यमातून आवाहन करेन. त्या उलट गुढी उभारून आपणही त्या ईश्वराचा आशीर्वाद ग्रहण करूया. छत्रपती संभाजी महाराजांची जी आपण आठवण जी आज बलिदान मास म्हणून साजरी केली जाते तर त्यांची आठवण तर आपल्याला ठेवायलाच हवे, कारण धर्मासाठी त्यांनी बलिदान केलेलं आहे. तर त्यांच्या मार्गावर आपण चालण्याचा आपण प्रयत्न करूया. हेच मी या निमित्ताने समाजाला सांगेन. नक्कीच. आज तुम्ही इथं आलात आणि गुढीपाडव्याच्या अनुषंगानं त्याचं काय धार्मिक महत्व असेल किंवा त्याचं ऐतिहासिक महत्व आपल्या ऋतूशी त्याचं जोडलं जाणं या सगळ्याविषयी खूप सविस्तरपणे आमच्या दर्शकांना माहिती दिली. याबद्दल आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटी तुम्हालाच आवाहन करेन की जाता जाता तुम्ही आमच्या दर्शकांना परत काय आवाहन करा. मी आर्मीच्या सगळ्या जे दर्शक आहेत त्यांना सर्वप्रथम हिंदू नववर्षाच्या खूप आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना मी हेच आवाहन करेन, आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की सुखाचं मूळ हे धर्मात आहे. धर्माचरण जर आपण केलं तर आपण खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. या नवीन वर्षाची सुरुवात हीच आपण धर्माचरणाने करूया. सर्वांनी आनंदाने गुढीपाडवा साजरा करूया. या संदर्भात तुम्हाला आणि काही प्रश्न असतील तर आपल्या स्क्रीनवरती एक तळपट्टी जातीये. त्या तळपट्टीवर एक संपर्क क्रमांक आहे. त्या क्रमांकावर आपण अवश्य आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारूया आणि हिंदू धर्मानुसार आपलं आचरण करून आपलेही जीवन हे सुखी, समाधानी आणि आनंदी बनवूया. यासाठी मी भगवान श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला इथे विराम देतो. नमस्कार.